तुम्हालाही धाब्यावरचा अख्खा मसूर खूप आवडतो का? पण घरी बनवला तर ढाब्यासारखी चव आणि कलर येत नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यात मी काही टिप्स शेअर केल्या आहेत ज्यामुळे तुम्ही ढाब्याची चव घरच्या घरी अनुभवू शकाल, तेही कमीत कमी साहित्यात. चला तर बघूया रेसिपी. आज आपण 250 ग्रॅम मसूरचा अख्खा मसूर करणार आहोत. मसूर 2 प्रकारचा असतो, काळा आणि लाल. मी इथे काळा अख्खा मसूर घेतलेला आहे. तुम्हीही काळाच अख्खा मसूर घ्या. मसूर 2दा पाण्याने स्वच्छ धुवा. याला वरती जी पावडर लावलेली असते ती निघून जाते. धुवून झाला की 15 मिनिटं तुम्ही त्याला पाण्यात तसंच भिजत घाला. त्याच्यानंतर कुकरमध्ये भिजवलेला मसूर आणि पाण्याचे प्रमाण मसूरच्या 1.5 पट ठेवायचे. मसूर शिजवतानाच त्याच्यामध्ये मीठ सुद्धा घालून घ्या. कुकरच्या साधारण 3 शिट्ट्या खूप होतात. जर जास्तीच्या शिट्ट्या झाल्या तर मसूर गिरगिरीत होतो. आता दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे कांदा. इथे मी 7 ते 8 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घ्यायचं. एकदा का तेल तापलं की मग आपण त्याच्यामध्ये जिरे टाकू. जिरे चांगले तडतडले की चिरलेला कांदा टाकायचा. कांदा भाजतानाच त्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं, जेणेकरून कांदा लवकर शिजतो. कांद्याचे प्रमाण मसूरमध्ये खूप महत्त्वाचे आहे, कारण की मसूरची ग्रेव्ही ही फक्त कांद्याची असते. कांद्याचे प्रमाण मसूरच्या 1.5 पट ठेवायचे. म्हणजे इथे मी पावशेर मसूर घेतलेला आहे, तर पाऊण किलो कांदे म्हणजे साधारण 7 ते 8 कांदे बसतात. जर तुम्ही अर्धा किलो मसूरचे करणार असाल तर त्याच्यामध्ये 1.5 किलो कांदा घाला. अशा प्रकारे कांद्याचे प्रमाण घेतले की ग्रेव्ही छान होते. तुम्ही बघू शकता आपला कांदा आता थोडा भाजत आलेला आहे, तो लालसर झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. बेकिंग सोडा हेच की एलिमेंट आहे ढाबा स्टाईल अख्खा मसूरचं. बेकिंग सोडा टाकल्याने कांदा लवकर विरघळतो आणि त्याची ग्रेव्ही तयार होते. बेकिंग सोडा टाकला की अख्खा मसूरचा वास अगदी ढाब्यावरच्या अख्खा मसूरगत यायला लागतो. बेकिंग सोड्यामुळे कांद्याचा रंगही बदलतो. तुम्ही बघू शकता आपला कांदा आता हिरव्या कलरचा व्हायला लागलेला आहे आणि हळूहळू हा कांदा पूर्ण विरघळेल आणि याची पेस्ट तयार होईल. त्याच्यासाठी थोडा वेळ याच्यावरती झाकण ठेवा, अगदी 5 ते 10 मिनिटासाठी. आपला कांदा चांगला शिजलाय आणि विरघळलाय सुद्धा. अजून थोडा विरघळेल. आपला कांदा आता तेलामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आणि याची ग्रेव्ही तयार झाली आहे. आता आपण याच्यामध्ये काश्मीरी मिर्च पावडर टाकणार आहोत. मिर्च पावडर तुमच्या तिखटानुसार टाका. इथे मी 1 ते 1.5 चमचा मिर्च पावडर टाकते. मिर्च पावडर चांगली मिक्स करून घ्यायची. ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं की आपण याच्यामध्ये शिजवलेला अख्खा मसूर टाकणार आहोत. आपला कुकरही गार झाला असेल. आता आपण कुकर उघडून बघूयात. मसूर चांगला शिजला आहे. तुम्ही बघू शकता खूप गीरही झालेला नाही आहे. आता हा मसूर आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करू. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यावरती तुमच्या लक्षात येईल की याला काही ढाब्यासारखा कलर आलेला नाही. ढाब्यामध्ये फूड कलर वापरतात. आपण ढाब्या स्टाईल बनवते म्हणून आपणही इथे फूड कलर वापरणार आहोत. मी इथे टोमॅटो रेड कलर वापरलाय थोडासाच. तुम्ही बघू शकता मसूरचा कलर लगेच चेंज झालाय. आता 5 ते 10 मिनिटासाठी याला चांगली उकळी काढून घ्यायची. एकदा का मसूर व्यवस्थित उकळला की आपण हा बाजूला ठेवू आणि तडक्याची तयारी करू. तडक्यासाठी आपण घेणार आहोत 1 मोठी पळी तेल. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेली मिरची, लसूणच्या 10 ते 12 पाकळ्या,
लसूण चांगला तडतडला की आपण याच्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा काश्मीरी मिरच पावडर टाकणार आहोत। मिरच पावडर गॅस बंद करून टाकायची, जेणेकरून मिरच पावडर करपणार नाही। तुम्ही बघू शकता आपला अख्खा मसूर अगदी ढाब्यासारखा झालेला आहे, कलरही तसाच आलेला आहे आणि चवही तशीच लागेल। तुम्ही गरम गरम रोटीसोबत हा मसूर एन्जॉय करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।